गेले 10 महिने राज्यातील शिवभोजन केंद्र चालक गंभीर आर्थिक संकटात आहेत। शिवभोजन थाळीसाठी राज्य शासनाकडून अनुदान आलेले नाही, त्याच्या जोडीला आता शिवभोजन केंद्र चालकांना गॅस सिलेंडर टंचाईला तोंड द्यावं लागतंय। त्यातून कोल्हापूर शहरातील काही शिवभोजन केंद्र चालकांनी आता थेट चुलीवरचं जेवण देण्यास सुरुवात केली आहे। पण गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर शिवभोजन केंद्र चालवायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी योजना सुरू झाली। अवघ्या 10 रुपयात पोटभर जेवण या योजनेतून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्य शासनाकडून शहरी भागात प्रति थाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागात 25 रुपये अनुदान दिलं जात आहे। पण विविध कारणांमुळे गेले 10 महिने कोल्हापूरसह राज्यातील शिवभोजन केंद्र चालकांना शासनाकडून अनुदान मिळालेलं नाही। त्यामुळे शिवभोजन केंद्र चालक आर्थिक अडचणीत आहेत। त्याच्या जोडीला आता शिवभोजन केंद्र चालकांसमोर गॅस टंचाईचं संकट उभं राहिलंय। गेले 15 दिवस गॅस वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे। त्यातून शिवभोजन केंद्र चालकांना पुरेशी गॅस सिलेंडर मिळत नाहीत। नाईलाज म्हणून काही केंद्र चालकांनी आता चुलीवरचं जेवण देण्यास सुरुवात केली आहे। पण अवघ्या 10 रुपयात दिल्या जाणाऱ्या शिवभोजन थाळीच्या उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालताना केंद्र चालक मेटाकुटीला आलेत। गेली 15 दिवस युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे आणि कमर्शियल गॅस द्यायचं जी डिलिव्हरी मिळायची कमर्शियलसाठी ती बंद झाली कमर्शियल गॅसची। त्यामुळं शिवभोजन चालकांना भयंकर अडचणी आलेल्या आहेत। काही लोकांनी चुलीचा उपयोग केलेला आहे आणि शिवभोजन चालू आहे। केंद्र सर्व चालू आहेत, फक्त लोकांना त्रास होतो आहे आणि चुलीवरती जेवण करायला लोक मिळत नाहीत। चपाती वगैरे करायला प्रॉब्लेम येतो आहे चुलीवरती, त्यामुळे त्रास होते। आणि जिल्हाधिकारी साहेबांना उद्या आम्ही भेटणार आहे संघटनेच्या वतीनं की शिवभोजनच्या सर्व केंद्रांना तुम्ही गॅसचा पुरवठा चालू करावा। संपूर्ण राज्यात सुमारे 2000 शिवभोजन केंद्र आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात 47 शिवभोजन केंद्र आहेत। प्रत्येक शिवभोजन केंद्र चालकाला दररोज 100 ते 150 थाळी देण्याची मर्यादा आहे। पण गेले 10 महिने थकीत असलेला अनुदान आणि आता गॅस टंचाईचं संकट यामुळे शिवभोजन केंद्र चालकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे।